नमस्कार सर्वांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी आहे। तर आता नवीन 32 योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहेत, जे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तब्बल नवीन 32 योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर आता 32 नवीन योजना कोणत्या आहेत, याचप्रमाणे या 32 योजनेचे कोणते फायदे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तब्बल 32 नवीन योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहेत। आता आपण याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करण्यात आलेली आहे। तर आता मोठी आनंदाची बातमी, बांधकाम कामगारांमध्ये 32 नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे। यामध्ये 30 भांडी मोफत, मोफत वस्तू वाटप, पेटी वाटप साहित्य, घरकुल मदत, आर्थिक मदत, आरोग्य सुविधा, शैक्षणिक मदत, अजून खूप साऱ्या यामध्ये नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर आता यामध्ये सर्वप्रथम मिस्त्री असेल, सेंटरिंग कामगार असेल, रंग कामगार असेल, इलेक्ट्रिकल कामगार असेल, प्लंबर, विटा म्हणजे बनवणारे, त्याचप्रमाणे रोड काम, असे जे काही बांधकाम कामगार आहेत तर अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता तब्बल 32 नवीन योजना इथं आलेल्या आहेत। तर आता आपण 32 नवीन योजनेची यादी इथं पाहणार आहे। याचप्रमाणे कोणत्या योजनेचा कोणता फायदा आहे हे आपण इथं जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम इथे आपलं शैक्षणिक सहाय्य योजना यामध्ये आहे। दुसरं इथे शिष्यवृत्ती योजना, मुलींसाठी शिक्षण मदत योजना, 4 नंबरला आरोग्य उपचार सहाय्य योजना, गंभीर आजार आर्थिक मदत योजना, अपघात विमा योजना, नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना, अपघाती मृत्यू लाभ योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, प्रसूती लाभ योजना, याचप्रमाणे 10 योजना इथं झालेल्या आहेत। यानंतर विवाह सहाय्य योजना, घरकुल सहाय्य योजना, घर दुरुस्ती योजना, भांडी वाटप योजना, टूलकिट वाटप योजना, सुरक्षा साहित्य वाटप योजना, कामगार ओळखपत्र योजना, यानंतर सायकल सहाय्य योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, रोजगार सहाय्य योजना, व्यवसाय कर्ज सहाय्य योजना, सोलर लाईट योजना, याचप्रमाणे पाण्याचे वॉटर फिल्टर योजना, इलेक्ट्रिकल साधन सहाय्य योजना, बांधकाम साहित्य सहाय्य योजना, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत, संगणक टॅब साहित्य योजना, महिलांना कामगार सहाय्य योजना, दिव्यांग कामगार सहाय्य योजना, प्रवास भत्ता योजना, यानंतर वैद्यकीय तपासणी योजना आणि कुटुंब संरक्षण सहाय्य योजना। तर तब्बल आपण 32 योजना बघितलेल्या आहेत। तर आता यासाठी कोण अर्ज करू शकतो आणि कोणत्या योजनेचा काय फायदा आहे हे आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे, ज्यांचं वय 18 ते 60 आहे। बांधकाम कामगार म्हणून तुमचं काम असणे आवश्यक आहे। मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। यासाठी आता 32 योजनेचे फायदे कोणकोणते आहेत ते आपण इथं जाणून घेऊया। सर्वप्रथम येथे यामध्ये शैक्षणिक शिक्षण सहाय्य योजना, तर 32 योजना आणि त्यांचे फायदे पाहणार आहे। तर मुलांच्या शाळे व कॉलेजेसमध्ये आर्थिक मदत इथे देण्यात येते। यानंतर इथे 2 नंबरला शिष्यवृत्ती योजना, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। 3 नंबरला मुलींसाठी शिक्षण मदत योजना, मुलीच्या शिक्षणासाठी विशेष आर्थिक सहाय्य इथे देण्यात येते। आरोग्य उपचार योजना सहाय्य योजना, यामध्ये जर कोणी तुमच्या कुटुंबातील बिमार वगैरे पडलेलं असेल तर अशांना आर्थिक मदत दिली जाते। गंभीर आजार आर्थिक मदत म्हणजे मोठ्या आजारासाठी आर्थिक मदत इथे दिली जाते। 1 लाख 2 लाख 3 लाख असं मोठा जर आजार असेल तर अशा बांधकाम कामगारांना आर्थिक मदत दिली जाते। यामध्ये इथे 6 नंबरला अपघात विमा योजना, तर यामध्ये जे काही कामगार असेल तर त्याचं जर काम करताना जर अपघात जर झाला तर अशांना अपघात विमा योजना दिली जाते। नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना, जर तुमच्या कुटुंबातील म्हणजे बांधकाम कामगार असेल तर अशांचा जर आकस्मिक मृत्यू जर झाला तर अशांना मदत इथे दिली जाते, आर्थिक मदत। अपघाती मृत्यू लाभ योजना, तर यामध्ये काही अपघात जर झालेला असेल काम करताना तर अशांना विमा दिला जातो, म्हणजे सहाय्य दिले जाते। वृद्धापकाळ पेन्शन योजना, मानसिक पेन्शन योजना म्हणजे तुम्ही रिटायर वगैरे जर झाले तर अशांना पेन्शन योजना देखील इथे दिली जाते। प्रसूती लाभ योजना, महिलांच्या प्रसूतीसाठी आर्थिक मदत दिली जाते। विवाह सहाय्य योजना, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य, म्हणजे 2 मुली असेल तर दोन्ही मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला अर्थसहाय्य देण्यात येते। 50 ते 1 लाखापर्यंत आहे। तर त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे। घरकुल सहाय्य योजना, यामध्ये घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते। घर दुरुस्ती योजना, घर दुरुस्तीमध्ये तुम्हाला अनुदान इथे दिले जाते। 30 भांडी वाटप, तर यामध्ये मोफत 30 भांडी वाटप, जे की आपण यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। 15 नंबरला येते टूलकिट वाटप, यामध्ये भरपूर टूल्स राहतात, त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट राहतात, ते तुम्हाला मिळवले जाते। सुरक्षा साहित्य वाटप योजना, यामध्ये हेल्मेट, ग्लव्स असे सुरक्षा कवच, यामध्ये ड्रेस वगैरे कोड वगैरे सर्व तुम्हाला इथे देण्यात येते। बांधकाम कामगार ओळखपत्र जे की कार्ड तुम्हाला इथे देण्यात येते। सायकल खरेदीसाठी तुम्हाला आर्थिक मदत इथे देण्यात येते। पहिले सायकल खरेदी करावी लागते, त्यानंतर तुम्हाला आर्थिक सहाय्य
म्हणजे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, मोफत प्रशिक्षण सुविधा तुम्हाला यामध्ये देण्यात येते. रोजगार सहाय्य योजना, यामध्ये रोजगाराची संधी तुम्हाला उपलब्ध करून रोजगार ठेवून त्याचप्रमाणे भरपूर योजनेचा लाभ तुम्हाला दिला जातो. कर्ज सहाय्य योजना, यामध्ये छोटासा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर अशांसाठी जे काही आर्थिक मदत ते दिली जाते. सोलर लाईट योजना, जे काही घरामध्ये लावण्यासाठी सोलर लाईट दिले जाते. वॉटर फिल्टर तुम्हाला दिलं जाते 18 लिटरवाला. त्याचनंतर इलेक्ट्रिकल साधन सहाय्य योजना, यामध्ये इलेक्ट्रिकल उपकरणे जे काही बांधकाम कामगारांना ते देण्यात येते. बांधकाम साहित्य योजना, म्हणजे बांधकाम कामगारांना जे काही साहित्य लागते त्यामध्ये हेल्मेट असेल, हँड ग्लोव्ह, त्यानंतर जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, बॅग वगैरे, त्यानंतर अत्यावश्यक वस्तू, भांडी, अशा अगदी मोफत त्यांना दिले जाते. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना पहिलीपासून ते त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत जर ते मेडिकल कॉलेज वगैरे करत असेल तर 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत त्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाते. याचप्रमाणे पहिले ते 7वीमध्ये असेल तर 3,000, 4,000, 5,000 असे त्यांना वार्षिक इथे देण्यात येते. त्याचप्रमाणे मुलाच्या शिक्षणासाठी टॅबलेट, संगणक असे विविध वस्तू त्यांना देखील दिल्या जातात. आता महिला कामगार योजनेसाठी आर्थिक विशेष लाभ दिला जातो. दिव्यांगांसाठी आर्थिक मदत दिली जाते. प्रवास भत्ता खर्चही दिला जातो. याचप्रमाणे मोफत उपचार देखील केला जातो. आता अशा भरपूर योजना यामध्ये आहे. आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बँकेचं पासबुक, फोटो, 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा, मोबाईल नंबर, बांधकाम कामगार कार्ड. आता यासाठी बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. यामध्ये OTP टाका. यामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, कामाचा प्रकार हे तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे आणि यासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. तर आता बांधकाम कामगारांचे जे काही आपण नवीन 32 योजना बघितलेल्या आहेत, यामध्ये कोणकोणत्या नवीन 32 योजना आहेत, यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा आणि या 32 नवीन योजनेचा लाभ घ्या. जर तुम्हाला काही अडचण असेल व तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल व्हिडिओ पाहिजे त्यावरती कमेंट करा आणि आपण आपल्या चॅनलवरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावरती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.